संत तू भगवंताचा आहेस ही जाणीव देतात. आपण कोणतंही कृत्य करत असताना ज्याकरिता ते कृत्य आरंभिले ते जसं आपल्या डोळ्यांसमोर असतं, त्याप्रमाणे नाम घेताना आपण नाम कशाकरिता घेतले त्याची अखंड जाणीव असावी. ही जाणीव अखंड ठेवणं, मी भगवंताचा आहे हे जाणणं, याचं नाव अनुसंधान ठेवणं. वास्तविक आपण भगवंताचे आहोतच, पण मी विषयाचा आहे असं भ्रमानं वाटू लागलं. संत तू विषयाचा नाहीस, भगवंताचा आहेस असं सांगतात. हीच संतांची खरी कामगिरी आणि याकरिता ते नाम घ्यायला सांगतात. नाम घेणं म्हणजे मी विषयाचा नाही, भगवंताचा आहे असं मनाला सांगणं आणि मनात तशी जाणीव उत्पन्न करणं आणि ही जाणीव टिकवण्याकरिता पुन्हा पुन्हा मनाला तेच सांगणं म्हणजे तेच नाम सतत घेणं. तुम्हाला रामदर्शन पाहिजे म्हणता, पण राम तुम्हाला ओळखता कसा येणार? रामदर्शन व्हायला रामाचं अंतर काढता आलं पाहिजे, रामाला पक्क ओळखता आलं पाहिजे. याकरिता अंतःकरणाची पवित्रता पाहिजे, शुद्ध भाव पाहिजे. सर्व काही साधने केली पण भाव नसेल तर ती व्यर्थ होतात. कालांतराने त्यामुळे भाव उत्पन्न होईल हे खरं, पण भाव ठेवून साधनं केली म्हणजे प्राप्ती लवकर होते. नवविधा भक्तीमध्ये सोपी आणि मुख्य भक्ती म्हणजे अर्पण करणं ही होय. आपण सर्वस्वी देवाचं होऊन राहावं म्हणजे आपण जे काही करतो ते सर्व अर्पणच होतं. ज्याने त्याने आपलं हित ओळखून वागणं हे जरूर आहे. कल्याणाचा मार्ग कुणीही दाखवील, पण त्याप्रमाणे वागणं हे ज्याचं त्याच्याकडे आहे. बंधनाला खरं कारण परिस्थिती नसून आपल्याच मनाची ठेवण हे आहे. कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही काळात आणि वाटेल त्या अवस्थेत घेण्यासारखं एक भगवंताचं नाम तेवढं आहे. त्या परिस्थितीत पूर्ण समाधान राहणं ही देवाची पूर्ण कृपा होय. अग्नीचा उपयोग तो करून घेणाऱ्यावर आहे, तसा देवाचा उपयोग जसा करावा तसा होतो. परमेश्वराच्या ध्यानाने सिद्धी येतात आणि सिद्धी तर त्याज्य. मग परमेश्वराचं ध्यान करूच नये की काय? तर ध्यान हे सिद्धी मिळवण्याकरिता करू नये. परमेश्वर प्राप्तीकरिता निष्काम बुद्धीने ध्यान करावं म्हणजे परमेश्वर सिद्धीचे अडथळे दूर करतो. साधू सिद्धींचा उपयोग कधीही करत नाहीत. ते परमात्मा स्वरूपात मिळून गेलेले असतात. सर्व गोष्टी परमात्म्यावर सोपवितात आणि त्याच्या इच्छेनेच केव्हा केव्हा चमत्कार झाल्याचं साधूंच्या चरित्रात दिसतं. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.